नमस्कार. तर आज आपण चिकनचा छान असा चमचमीत आणि झणझणीत रस्सा करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी चिकन स्वच्छ धुवून घेतले. आता यामध्ये मीठ आणि हळद घालून छान मॅरिनेट करण्यासाठी एक 10 मिनिट साईडला ठेवून देऊयात. तर अशा प्रकारे छान हळद मीठ चोळून घ्यायचे चिकनला. आता चिकन एका साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात. एक 10 मिनिटं झाल्यावर मी फोडणीची तयारी करते आहे. तर यासाठी मी कढईमध्ये छान तेल घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता. एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा छान 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा छान तेलामध्ये परतून झाला की यामध्ये मॅरिनेट झालेलं चिकन घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते आहे, कारण हळद थोडीशी कमी वाटते, त्यामुळे मी थोडीशी हळद घालते आहे. तर हळद घातल्यावर एक छान 3 ते 4 मिनिट चिकन मस्त असं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चिकन परतून घेतलं की चिकनला छान अशी एक वेगळीच चव येते. चिकन छान परतून झाल्यावर चिकन आपल्याला ताटावर पाणी ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं पाणी हवं आहे, जेवढा रस्सा हवा आहे तेवढं ताटावर पाणी ठेवून चिकनमध्ये ॲड करत राहायचं आहे. तर अशा प्रकारे ताट ठेवून ताटावर पाणी ठेवून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर चिकनला एकीकडे छान फोडणी देऊन झाली. आता वाटणाची तयारी करून घेऊयात. तर वाटण्यासाठी मी अगोदर खोबरं, कांदा, टोमॅटो हे एकत्र छान असं भाजून घेतलं होतं. आलं, लसूण आणि कोथिंबीर देखील घालायची आहे आणि भाजून घेतलेले पांढरे तीळ. तर याचं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे. वाटणाची तयारी झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता चिकनला मस्त असं अंगचं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचे जे आपण ताटावर ठेवलं होतं ते. तर पुन्हा एकदा ताटावर पाणी ठेवून थोडा वेळ चिकन अजून शिजवून घेऊयात. चिकन शिजते तोपर्यंत वाटण मस्त असं परतून घेऊयात मसाले घालून. तर यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता. यासाठी मी घरचा साठवणीचा मसाला, लाल मिरची पावडर, चिकन मसाला, थोडासा कांदा मसाला घातला आहे. हे छान असं मस्त परतून घ्यायचं आहे. आणि हो, यामध्ये थोडीशी धना पावडर देखील घालायची आहे. साधारण 1 मिनिटभर मसाले छान तेलामध्ये अगदी बारीक गॅसवर परतून घ्यायचे. यानंतर वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालूयात आणि साधारण 2 ते 3 मिनिट मध्यम गॅसवर हे वाटण परतून घेऊयात मसाल्यांमध्ये. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून चिकनच्या रस्स्याला छान अशी तरी सुटेल. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त असा लाल झणझणीत रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे चिकनच्या रश्श्याला लागणारं वाटण मस्त असं परतून झालंय. चिकनच्या रश्श्यासाठी लागणारं वाटण एकीकडे छान परतून झालंय. तुम्ही पाहू शकता चिकन देखील छान शिजलंय. आता यामध्ये जे मसाले घालून वाटण परतून घेतले ते रश्श्यामध्ये घालायचे. वाटण घातल्यावर छान असं ढवळून घेऊयात. अगदी मस्त असा झणझणीत रंग आलेला दिसतोय. एक 5 ते 6 मिनिट पुन्हा एकदा वाटण घातल्यावर उकळी येऊन घेऊयात. आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर देखील घातली आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. हा हा, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर जबरदस्त लागतो खायला. ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, अगदी झटपट होते. भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.